शासनाने गोवंश बंदी हत्याचा कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू केला। त्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या बाबतीत फार मोठा निर्माण झालेला आहे। त्या भाकड जनावर सांभाळण्यासाठी शासनाने आपल्या ॲग्रिस्टॅक किंवा त्यांच्याकडे सरकारचे जनावरांच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करावे किंवा त्यांना सांभाळण्यासाठी अनुदान वर्ग करावं। आणि नुकतेच जन्मलेले गोरे शेतकरी सांभाळत नाही, कुठेही असे सोडून देत आहेत। त्या गोऱ्यांना सांभाळण्यासाठी शासनाने ज्या आपल्या गोशाळा आहे या गोशाळेंना भरघोस असं अनुदान द्यावं आणि सर्व गोरे आणि भाकड जनावरांसाठी शासनाने योग्य ती काळजी घ्यावी असं मी आमच्या शिव आर्मी संघटनेतर्फे शासनाला आता निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनातूनच शासनाला ही विनंती करतो। आत्ताच तनपुरे साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं ही जी गोर आहेत आता लोक डोंगराला नेऊन सोडतायत, ओढ्याला नेऊन सोडतायत। त्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की फिरणारे बिबटे पण त्यांना खायचं बंद झालेत आता। आणि ही जनावरं जेव्हा मोठी होणार आहेत उद्या त्यावेळेस आज आपण उत्तर प्रदेशात जसं वळूंना धडघोस घालताना बघतो रस्त्यावरती, त्या पद्धतीची परिस्थिती इथं निर्माण होणार आहे। शेतातली उभी पिकं ही वळू भविष्यात नष्ट करतील। या सगळ्यावरती गांभीर्यानं विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची गरज आहे। म्हणजे कायदा करताना शासनानं परिपूर्ण कायदा करायला हवा। स्वतःच्या सोयीनं विचार करून कसा जमेल, प्रत्येक कायदा सरकार करतं तर तो शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणारा, शेतकऱ्याला मारणाराच कायदा तयार करतं। म्हणजे तो जीवनावश्यक वस्तूंचा कायदा असेल तिथे शेतकऱ्यालाच मारलं जातं आणि आता हा जो गोवंशाचा कायदा केलाय त्या निमित्ताने शेतकऱ्यालाच मारलं जातं। प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आता जी भाकड गाई आहे, एकदा गाई भाकड झाल्यानंतर ती जर सांभाळायची असेल तर शेतकरी जी दुभती गाई नवीन घेणार असतो भाकड गाई काढून तर ते बंद होईल। परिणामी त्याला ती भाकड गाई सांभाळत बसावी लागेल। आधीच दुधाला भाव नाहीत म्हणून शेतकरी आंदोलन करतायत। कर्ज काढून घेतलेल्या गाया गोठे शेतकऱ्यांनी विकायचं काम चाललंय। या सगळ्या परिस्थितीत तुम्ही आणखी जर शेतकऱ्यांना मारणारे धोरण राबवणार असाल तर शेतकरी का आत्महत्या करणार नाहीत आणि त्याचे सर्वस्वी जबाबदार सरकारच प्रत्येक गोष्टीत आपल्याला दिसेल। आता तातडीनं आम्ही सरकारला हे आवाहन करतो की हे सगळे भाकड जनावरं गोरे आहेत वाचवले पाहिजेत। आम्ही तुमच्याशी सहमत आहोत, परंतु ते वाचवायची जबाबदारी आर्थिक खर्च तो शेतकऱ्यांनी का पेलायचा? सरकारनं या भाकड जनावरांचा गोऱ्यांचा खर्च बाजार भावाप्रमाणे जे पैसे होतील ते शेतकऱ्याला द्यावेत आणि ही जनावरं घ्यावीत। ते तुम्ही उद्या घ्या नका घेऊ कायदा काही करा, पण 8 दिवसात तातडीने तुम्ही निर्णय नाही घेतलात तर सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांनाही आम्ही आवाहन करतो या निमित्तानं। सुरुवात संगमनेर पासून आहे। 8 दिवसात संगमनेर तालुक्यातले सर्व गोरे भाकड गाई आणून आम्ही प्रांत कार्यालयात सोडू आणि इथेच बसू। जोपर्यंत त्या गायींचे गोऱ्याचे तुम्ही पैसे आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हलणार नाही। त्यांची व्यवस्था तुम्ही लावा, त्यासाठी ही आंदोलनाची सुरुवात आहे। संगमनेर तालुक्यातली सगळ्यात प्रमुख काम करणारी शिव आर्मी शेतकरी संघटना, म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्यावरती आम्ही सातत्याने काम करत आलोय। शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय आणि आता आम्ही गावगाव फिरून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करतोय। मुळात प्रबोधन करण्याची गरज राहिली नाही, इतकी बिकट परिस्थिती आहे। तर ते सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय, शेतकऱ्यांची तयारी झाली आहे, फक्त तारीख ठरवायची। त्या दिवशी सगळे शेतकरी आपापले गोरे घेऊन इथं येतील, भाकड जनावर घेऊन येतील आणि सोडतील। आता 8 दिवसाची मुदत दिली, 8 दिवसाच्या मुदतीत सरकारनं जर काही ठोस निर्णय घेतला नाही तर अंतिम पर्याय आमच्याकडे तोच शिल्लक आहे। गोरे यांचा प्रश्न गंभीर झाले तर सरकारनं तातडीनं वाचवायचे असं म्हणणं आहे तर त्यासाठी ताब्यात घ्यायला हवे। कारण तसेही शेतकऱ्यांनी बऱ्याच दूध पाळलं जात त्यामुळे ते मारता येईल, ते शेतकरी जागृत जात आहेत, दुभते खात आहेत, त्यातून निर्माण होणारे वेगळे प्रश्न आहेत। सगळ्याचा विचार करून सरकारनं तातडीने ते जमा करून घ्यावे, त्यांच्या पालनपोषणाची व्यवस्था करावी आणि ते जमा करताना त्याचा भार शेतकऱ्यावर टाकण्याचं काही कारण नाही। त्या गोऱ्यांचे गाईचे पैसे बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना सरकारनं दिले पाहिजेत। कारण की कायदा करताना असा अर्धवट कायदा करून चालणार नाही ज्याच्यातून शेतकऱ्याला माराल, कारण तुम्ही सगळे कायदे शेतकऱ्याला मारणार आहेत। त्यामुळे ह्या कायद्यात दुरुस्ती करून ती दुरुस्ती होईपर्यंत तातडीचा GR काढून त्याच्या खरेदीची व्यवस्था शासनानं करावी आणि शेतकऱ्यांना पैसे द्यावे। जर नाही दिले तर एक 8 दिवसात आम्ही सगळे शेतकरी तालुक्यातले आमच्याकडचे असलेले सगळे गोरे भाकड गाई आम्ही इथं सोडू। जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाहीत आम्हाला त्याच्या बाजारभावाप्रमाणे तोपर्यंत इथनं काही उठणार नाही। त्यासाठी हे निवेदन